नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पितृपक्षात दर आला खाली, सोने आणि चांदीत इतकी स्वस्ताई, मौल्यवान धातूच्या खरेदीला योग्य मुहूर्त कोणाचा, काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, पितृपक्षात आजही अनेक काम वज्य मानण्यात येतात। या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यात येते। काही जण या काळात मोठ्या उलाढाली टाळतात, पण पितृपक्षातील या तिथीला सोने आणि चांदी खरेदी शुभ मानले जाते। तर तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, पितृपक्ष लागता सोने आणि चांदीचा भाव धपकन आढळला। गेल्या 2 दिवसात मौल्यवान धातूच्या किमती मोठी घसरण झाली होती। गेल्या आठवड्यात दोन्ही धातूची मोठी मुसळी मारली होती। सोने 900 रुपयांनी तर चांदी 8600 रुपयांनी मागले होते। पण या आठवड्यात सोमवार वगळता इतर 2 दिवस मौल्यवान धातूत घसरण झाली। आज सकाळच्या सत्रात सुद्धा घसरण संकेत मिळत आहे। पितृपक्षात आजही अनेक कामे वर्ज्य मानण्यात येतात। या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यात येते। काही जण या काळात मोठ्या उलाढाली टाळतात, पण पितृपक्षातील या तिथीला सोने आणि चांदी खरेदी शुभ मानले जाते। आता काय आहे सोन्या चांदीच्या किमती, चला तर बघूया। मित्रांनो, आज इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार IBJ म्हणते की 24 कॅरेट सोने 74,093 रुपये, तर 23 कॅरेट सोने 73,796 रुपये, तर 22 कॅरेट सोने 67,869 रुपयावर घसरले, तर 18 कॅरेट आता 55,570 रुपये, तर 14 कॅरेट सोने 43,344 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे, तर 1 किलो चांदीचा भाव 88,917 रुपये इतका झाला। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे, अर्थात शास्त्रात याविषयी स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत। पूर्वजांची पितरांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते। पण पितृपक्षात अशी एक तिथी आहे ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते। पितृपक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते। अर्थात शास्त्रात याविषयी काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। धन्यवाद।